दर्शको नमस्कार। आज राधानगरी येथे काँग्रेसची एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये आर.के. बापू मोरे यांनी येणारी विधानसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात त्यांनी एक भूमिका बजावलेली आहे। गेले 5 टर्म राधानगरी तालुक्यामध्ये कोणताही उमेदवार मिळाला नाही। तसं बघायला गेलं तर राधानगरी, आजरा आणि भुदरगड यामध्ये सगळ्यात राधानगरीमध्ये निर्णायक असं मतदान होतं आणि त्यावरच आमदारकीचा गुलाल हा पडला जातो। तर आज जी काँग्रेसची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय झालं हे आपण आर.के. बापू मोरेंच्याकडून आपण ऐकून घ्या। बापू नमस्कार। तर ही बैठक आयोजित करत असताना आम्ही सगळे काँग्रेसवाले एकत्र येऊन आदरणीय बंटी पाटील साहेब असतील किंवा पी.एन. पाटील साहेबांचे लॉबिंग पूर्ण असेल, आम्ही सगळी तन मन धन एकत्र करून सगळी मंडळी एकत्र आलो आहे आणि आम्ही सगळ्यांनी ठरवून घेतले की यावेळा कुठल्याही पद्धतीचं दुसरं कुणाचं नाव घ्यायचं नाही। एक मताने एक आर.के. मोरे हेच नाव सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी काँग्रेसला अद्यापर्यंत आमच्यावर झालेला अन्याय असं समजलं तर काय वावगं ठरणार नाही। या ठिकाणी राधानगरी तालुक्यामध्ये उमेदवारी करत असताना काँग्रेस पक्षाच्या माणसाला, काँग्रेसच्या विचाराच्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी मिळावी आणि यासाठी आम्ही आमचे जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाध्यक्ष बंटी पाटील साहेब यांनासुद्धा भेटून सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नावाची मागणी केली आणि तिकीट मागणी काँग्रेस पक्षाला मिळावं तिकीट आणि हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी विशेष मोहीम या ठिकाणी राबवली आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला की सगळी मंडळी एकत्र येऊन माझ्या नावावर जी एकमत केलं त्याबद्दल मी सगळ्या काँग्रेस प्रेमींचा आभार मानतो। या ठिकाणी तसा विचार जर केला तर राधानगरी, भुदरगड आणि आजरा या तिन्ही तालुक्यांच्यामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये मतांची संख्या जी आहे ती जास्त आहे आणि जास्तीत जास्त मतदान हे काँग्रेस पक्षाचं असल्यामुळं, हा तालुका काँग्रेस माइंडेड असल्यामुळं 100% आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आपल्याला यश काही दूर नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या महाविकास आघाडीला चांगलं मत मिळालं आणि तसे बघायला गेलं तर आपल्या उमेदवारी तसे निवडून आले। येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढेल का आणि त्या पद्धतीने तुम्हाला तसा पाठिंबा तुमचा मिळेल का? या ठिकाणी लढावं लागेल। या ठिकाणी मग उभाटा गट असेल, म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेसची आमची मंडळी असतील, ही सगळे कायमपणानं आत्तापर्यंत इंडिया आघाडीचे सगळे घटक यामध्ये एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि एकत्र येऊन केल्यामुळे हे मताधिक्य मिळाले आणि 100% भविष्यामध्ये सुद्धा ही अशीच एकी आमची कायमपणानं राहील याची खात्री 100% मला आहे। बापू एक शेवटचा प्रश्न, येणारी आमदारकी आपण लढवणार आणि आश्वासक चेहरा म्हणून लोक आपल्याकडे बघणार का? 100% बघणार। या ठिकाणी तालुक्यामध्ये एक फ्रेश माणूस म्हणून या ठिकाणी माझ्याकडे बघितलं जाईल आणि या ठिकाणी यापूर्वीसुद्धा मी तालुक्यामध्ये जवळजवळ 15 वर्ष पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या कामांचा सातत्यानं लोकांच्यापर्यंत तालुक्यामधले कुठल्याही कडकोण्याचा माणूस आला तर त्याचं पंचायत समितीच्या माध्यमातून कामं केलेले आहेत। या ठिकाणी दूध संघ असेल, बिद्री साखर कारखाना असेल, यांच्या माध्यमातून भुदरगड, राधानगरी या ठिकाणी माझे संपर्क जवळ जास्त आहे। माझ्या घराचं पहिल्यापासून वलय असल्यामुळं आमचे आदरणीय लोकनेते कैलासवासी विजयसिंह मोरे साहेब यांचे विचार घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। त्यामुळं सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू म्हणून काम केल्यामुळं सर्वसामान्य जनता 100% आमच्या पाठीशी राहिल्याची खात्री आहे मला। आगामी विधानसभेचा एक नवीन चेहरा आपल्याला येत्या काही निवडणुकीमध्ये बघायला मिळेल असं आपल्याला सांगितलेलं आहे। कॅमेरामन संजय कांबळेसह मी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।